कडक सॅल्यूट पुष्प 13वे भाग 2. मित्रांनो, शांती सेनेच्या बाबत श्रीलंकेमध्ये जे भारतीय सैन्य पाठवले गेले त्यांच्याबाबत काय घडले ती कहाणी आपण ऐकत आहोत. संभाजी गायके यांनी ही लिहिलेली शांती सेनेबाबतची माहिती आपल्या हृदयापर्यंत. आपलीच माणसे आहेत म्हणून भारतीय सेना निर्धास्त होती. LTTEची माकडे मात्र तयारीत होती. सिंहली श्रीलंकन तमिळांच्या संघर्षात भारताने फक्त तमिळांचीच बाजू घ्यावी ही त्यांची अपेक्षा होती. त्यांनी लपवलेली शस्त्रे बाहेर काढली. रस्त्यात, शेतात भूसुरुंग पेरून ठेवले. इमारतींवर, झाडांवर नेमबाज सज्ज ठेवले. अगदी 10 वर्षाच्या मुलांच्या, महिलांच्या, वृद्धांच्या हातीही शस्त्रे दिली. या श्रीलंकन तमिळांचे पूर्वज जरी भारतीय असले तरी त्यांना भारताबद्दल अजिबात प्रेम नव्हते. जे भारतीय तमिळांना कनिष्ठ श्रेणीतील समजत होते ते भारताबद्दल आणि भारतीय सैन्याबद्दल काय प्रेम ठेवणार. केवळ 65,610 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या लंकेतील जाफना हा केवळ 20 चौरस किलोमीटरचा शेते, नारळाची उंच झाडे, टेकड्या, दाट जंगल, दलदलीची ठिकाणे असा असलेला भाग श्रीलंकन तमिळ अतिरेक्यांनी आपल्या वर्चस्वाखाली आणण्यात यश मिळवले होते. हा भाग जणू एखाद्या स्वतंत्र देशासारखा बनला होता. त्यांच्याकडे विविध शत्रू देशातून मिळवलेली शस्त्रास्त्रे आणि मुख्य म्हणजे ब्रेन वॉश्ड लोक होते. प्रत्येकाच्या गळ्यात सायनाइडची कॅप्सूल बांधलेली असे. पकडले जाताच ही कॅप्सूल गिळून आत्मघात करण्यास हे लोक मागे पुढे पाहत नसत. त्यांनी भारतीय सैन्यावरच पाठीमागून वार करायला सुरुवात केली. भारतीय सैन्यातील सर्वाधिक खडतर प्रशिक्षण घेतलेले 5 पॅरा कमांडोज विना शस्त्र काही कामासाठी बाहेर पडले होते. ओळखीच्या श्रीलंकन तमिळांनी त्यांना वाट दाखवतो म्हणून भलत्याच ठिकाणी नेले आणि मोठ्या जमावाने या 5 शूरवीर वाघांना लांडग्यांनी वाघाला पकडून टाकावे आणि फाडून टाकावे तसे हाल हाल करून ठार केले. त्यांच्या गळ्यात जळते टायर्स बांधून त्यांना जिवंत जाळले. एका झोपडीत रडारडीचा आवाज आला म्हणून एक सैन्य अधिकारी साहेब त्या झोपडीत गेले. एका पुरुषाच्या मृतदेहाशेजारी बसून रडत असलेल्या एका वृद्धेचे सांत्वन करण्यासाठी तिला साहेबांनी आईसारखे आलिंगन दिले तर त्या म्हातारीने तिच्या कपड्यात लपवलेले पिस्टल काढून साहेबांच्या छातीत गोळी धाडली. घराघरातून भारतीय सैन्यावर गोळीबार होऊ लागला आणि हा फॅडली फायर नव्हता. रस्त्यात सुरुंगाचे शक्तिशाली स्फोट होऊ लागले. अतिरेक्यांनी भारताच्या शत्रू राष्ट्रांकडून आधुनिक हत्यारे, प्रचंड दारुगोळा मिळवला होता. या उलट भारतीय सैन्याला तेथील इमारतींना नुकसान पोहोचणार नाही, सामान्य नागरिकांची जीवितहानी होणार नाही अशा पद्धतीने कारवाई करण्याच्या सूचना होत्या. आपले शूरवीर जणू एक हात पाठीवर बांधून लढत होते. श्रीलंकन सैन्य आणि तेथील राजकारणी हात बांधून तटस्थ भूमिकेत शिरले. पण भारतीय सैन्य हाती घेतलेले मिशन अर्धवट सोडून येणाऱ्यांपैकी नव्हती. अतिरेक्यांनी जाफना प्रांत जणू एखाद्या किल्ल्यात रूपांतरित केला होता. सुमारे 2500 अतिरेकी तेथून विविध कारवाया करीत होते. त्यामुळे जाफना जिंकणे गरजेचे होते. त्यानुसार रणनीती आखली गेली. अतिरेक्यांचे म्होरके जाफना विद्यापीठात गुप्त बैठकीसाठी जमा झाल्याची खबर मिळताच भारतीय सैन्याने मुळावरच घाव घालायचे ठरवले. थांबायला आणि एरवी केली जाते तशी नकाशे, आर्टिलरी सपोर्ट इत्यादी करण्यासाठी वेळ नव्हता. एके दिवशी एक धाडसी मोहीम हाती घेतली गेली. 10 पॅरा कमांडोज, हल्लीची स्पेशल फोर्स, 13 सीख लाईट इन्फंट्रीचे जवान हेलिकॉप्टर्समधून जाफना विद्यापीठात उतरणार होते आणि अतिरेक्यांना पकडणार होते. भारतीय सैन्याच्या हालचालींची त्यांना आधीच खबर लागली होती. हेलिकॉप्टर्सवर अक्षरशः 10 दिशांमधून भयावह मशीनगनमधून फायर सुरू झाला. सैन्य पुरते उतरूच शकले नाही. उतरतानाच 30 जवान आणि 5 कमांडोज मारले गेले. हेलिकॉप्टरचे खूप नुकसान झाले. अतिरेक्यांनी 1 मैलावरूनही ऑपरेट करता येतील असे IED बॉम्ब्स पेरून ठेवले होते. उतरू शकलेले सैनिक या स्फोटांना बळी पडले. काही सैनिकांना बंदी बनवले, त्यांची निर्दयपणे हत्या केली. तेथील परिस्थितीचे वर्णन वाचताना डोळे भरून येतात. हे बलिदान वाया जाणार नव्हते. भारतीय सेनेची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शत्रू भारतीय सेनेच्या विरुद्ध अपप्रचार करू लागला होता. त्याचा परिणाम आपल्या सैनिकांनी मनोधैर्यावर होऊ दिला नाही. मिशन तो पूरा करना ही है, करना है तो बस करना है.
आता 1,00,000 सैनिक अतिरेक्यांचा मृत्यू बनून मैदानात उतरले होते. पुढील कारवाईसाठी आता भारतीय जवान पेटून उठले आणि शौर्याच्या कित्येक कथा निर्माण झाल्या. सर्व सैन्य अधिकारी सैन्याच्या आघाडीवर राहिले. छातीवर गोळ्या झेलल्या. भारतातून अतिरिक्त कुमक पाठवली गेली. गोळीबारात अडकलेल्या कमांडोजना सोडवण्यासाठी रणगाड्यांची मदत घेतली गेली. रस्त्यात शेतात सुरुंग पेरलेले होते म्हणून तिथल्या रेल्वे रुळांवरून रणगाडे नेण्याची अभिनव युक्तीही मेजर नंतर कर्नल झालेले अनिल कौल साहेब, वीरचक्र, लेफ्टनंट कर्नल नंतर मेजर जनरल झालेले दलवीर सिंह साहेब, वीरचक्र यांनी अंमलात आणली. रणगाड्याला दिशा दाखवण्यासाठी रणगाड्याबाहेर हिमतीने तोंड काढलेल्या कौल साहेबांना प्रचंड गोळीबारात त्यांचा उजवा हात आणि एक डोळा गमवावा लागला. तरीही ते मागे हटले नाहीत. आर्मी एव्हिएशन पायलट मेजर नंतर ब्रिगेडियर झालेले HS कौरा यांनी जबड्यात गोळी लागलेली असतानाही त्यांचे हेलिकॉप्टर यशस्वी लँड केले. को पायलट मेजर दमन साहेब सहगल या साहेबांनी दोन्ही हातांना गोळ्या लागलेल्या असतानाही हेलिकॉप्टरवरचे नियंत्रण सुटू दिले नाही. कॅप्टन राजेंद्र सिंग राणा यांनी सुमारे 50 अतिरेक्यांचा हल्ला परतवून लावताना स्वतःच्या पोटात मांडीत गोळ्या शिरलेल्या आहेत, रक्तस्राव होतो आहे याकडे लक्ष दिले नाही. बेशुद्ध होईपर्यंत स्वतः फायरिंग करीत राहिले. सैनिकांना प्रोत्साहन देत राहिले. त्यांना शुद्ध आली तेव्हा त्यांचे अनेक सैनिक जखमी झालेले त्यांनी पाहिले. त्यांच्यावर सुमारे 100 अतिरेकी हल्ला करण्याच्या तयारीत असताना हे सिंह पुन्हा उठले आणि आपल्या मद्रास रेजिमेंटच्या जवानांसोबत वीर मद्रासी आदी कुल ही युद्ध घोषणा देत 52 अतिरेक्यांना ठार मारले. 32 जणांना जखमी केले तर काही पळून गेले. हे सैनिक 6 तास सातत्याने लढत होते. 8 महार रेजिमेंटचे मेजर रामस्वामी परमेश्वरन आणि त्यांचे 30 जवान अतिरेक्यांनी लपवलेल्या शस्त्रांचा शोध घेत असताना तेथे अतिरेक्यांच्या तळामध्ये घुसले. त्यांच्यावर अत्यंत घातक फायरिंग होत असतानाही ते डगमगले नाहीत. झाडावर लपून बसलेल्या अतिरेक्याने परमेश्वरन साहेबांवर अचूक नेम साधला. साहेबांचा एक हात जायबंदी झालेला असतानाही त्यांनी एका अतिरेक्याची रायफल खेचून घेत त्याला ठार मारले आणि नंतर आपल्या प्राणांची आहुती दिली. मित्रांनो, शांती सेनेबाबत या श्रीलंकन अतिरेक्यांनी जो निर्दयीपणा केला आणि जे शौर्य आपल्या भारतीय कमांडोजनी दाखवले त्यात अनेक 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 चांगले सैनिक शहीद झाले. या शांती सेनेचं पुढचा जो थरार आहे तो घेऊन 3ऱ्या भागात लवकरच भेटीस येतोय. तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा कडक सॅल्यूट आणि शौर्यगाथा कवी प्रवीज शो यूट्यूबवर. जय हिंद.